श्रावण आला की वातावरणातच एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. सणांची लगबग, घरातील स्वच्छता, देवाची पूजा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पारंपरिक पदार्थाची चव. श्रावणातल्या या पवित्र सणांमध्ये आणि गौरी गणपतीच्या सणाला आपल्या घरात केली जाणारी अशीच एक साधी, सात्विक आणि चविष्ट भाजी म्हणजे मेथी आणि शेपूची मिक्स भाजी. भाजी निवडताना प्रत्येक पान अलगद हाताने निवडायचं. खराब पान बाजूला काढायची आणि ताजी कोवळी पानं ठेवायची. या छोट्या कामातही एक वेगळाच आनंद असतो ना, कारण सणासाठी केलेली प्रत्येक तयारी ही फक्त तयारी नसते, त्यामध्ये घरच्यांसाठीच प्रेम आणि आपल्या परंपरांशी जोडलेली एक सुंदर आठवण असते. गौरी गणपतीच्या दिवसात घरात कितीही पदार्थ केले तरी आपल्या घरच्या चवीची, साध्या सोप्या पारंपरिक भाजीची सर कशालाच येत नाही. मेथीचा किंचित कडवटपणा आणि शेपूमधला सुंदर सुगंध दोन्ही एकत्र आले की या भाजीची चव अगदीच खास होते. आणि हो, सण कोणताही असो, घरच्या हातची चव आणि प्रेमाने केलेले जेवण यापेक्षा सुंदर प्रसाद दुसरा नाही. हॅलो, नमस्कार. आज इथे आपण बनवणार आहोत मेथी आणि शापूची मिक्स अशी भाजी. तर इथे बघा, मी भाजी अशी निवडून स्वच्छ धुवून अशी निथळायला ठेवली आहे बघा. हॅलो, नमस्कार. आज इथे आपण बनवणार आहोत मेथी आणि शापूची मिक्स अशी भाजी. इथे बघा, मेथी आणि शापू आपण अशी निवडून स्वच्छ धुवून अशी चाळणीमध्ये पाणी गाळायला ठेवली आहे. कोणती पालेभाजी आपण करणार ना, तर ती पहिल्यांदा निवडायची आणि स्वच्छ धुवून पाणी गाळायला अशी चाळणीमध्ये ठेवून द्यायची. त्याच्यामुळे काय होतं, भाज्यांमधलं सगळं पाणी निघून जातं आणि भाज्या शिजवताना जास्त पाणी सुटत नाही आणि भाज्या अशा मोकळ्या मोकळ्या होतात. आता ही मेथी आणि शेपू आपण चिरून घेऊया. इथे आपण सुरुवातीला मेथी चिरून घेऊया. मेथी नाही चिरली तरी चालेल, कारण ही आपण अशी बारीक बारीकच निवडलेली आहे बघा. पण मी तरीही इथे थोडीशी मेथी अशी बारीक करून घेते. जास्तही बारीक कापायची नाही आहे, अशी मीडियम सारखी कापली तरी चालेल. आता ही चाळणीमध्ये काढून घेऊया. बघा, इथे मेथीची भाजी छान अशी चिरून झालेली आहे बघा. अशी मोठी मोठीच ठेवलेली आहे मेथीची भाजी मी. आता इथे आपण शेपूची भाजी चिरून घेऊया. मी इथे एक जुडी शेपूची भाजी आणि एक जुडी मेथीची भाजी घेतली होती. त्याच्यातली मी ही अर्धी अर्धी भाजी आपल्याला आता काढून घेतलेली आहे करण्यासाठी. पूर्ण मी एक एक जुडी केलेली नाही आहे इथे बघा. अशा पद्धतीने शेपू पण चिरून झालेला आहे. आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. बघा, इथे दोन्ही भाज्या छान अशा चिरून झालेल्या आहेत. आता आपण या फोडणीला घालूया. कढई इथे गरम करायला ठेवली आहे बघा. इथे आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य बघा, मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे आणि ह्या 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लाल मिरच्या, आणि इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कोणत्याही पालेभाज्या करताना आहे ना, मिरची आणि लसूण हे जास्त प्रमाणात घ्यायचं. त्याच्यामुळे आहे ना, पालेभाज्या छान चवीला होतात. कढई तापली आहे. आता आपण तेल घालून घेऊया. तेल छान तापलेलं आहे. आता आपण सुरुवातीला इथे लसूण टाकून घेऊया तेलामध्ये. आणि या मिरच्या 2 टाकूया. कोणत्याही पालेभाजीला आहे ना, लसणामुळे असा खमंगपणा येतो ना, म्हणजे तुम्ही जी भाजी आहे ना एकदम लज्जतदार बनते. आता इथे टाकूया मिरच्या.
आता इथे कांदा टाकूया. छान असं हलवून घेऊया. बघा कांदा इथे छान असा परतला गेलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया. इथे आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे. मेथी टाकूया, शेपू, आता इथे भाजी टाकून झाल्यावर गॅस असा फास्ट करायचा आणि भाजी फटाफट अशी हलवून घ्यायची. बघा अशा भाज्या हलवून घ्यायच्या सगळ्या. बघा अशा पद्धतीने भाजी हलवून घ्यायची फटाफट. अजून आपण इथे मीठ टाकलेलं नाहीये भाजीमध्ये. बघा इथे आपण गॅस फास्ट का केला ते सांगते. कारण जर तुम्ही स्लो गॅसवरती एकदम भाजी हळूहळू हलवत बसणार ना तर भाजीला खूप सारं पाणी सुटतं, मग ती भाजी आहे ना चिकट होते. म्हणून सुरुवातीला आहे ना भाजी टाकून झाल्याच्या नंतर एकदम फास्ट गॅस करायचा आणि भाजी अशी हलवून घ्यायची. बघा भाजीला जास्त पाणी सुटलेलं नाही आहे अजिबात. बघा तुम्ही भाजी बघाल तर कशी मस्त झालेली आहे. आता आपण इथे मीठ टाकून घेऊया. तुम्ही म्हणाल की मी इथे झाकण ठेवून एक वाफ काढेल, पण अजिबात नाही. कारण पालेभाज्यांना शिजायला जास्त असा वेळ लागत नाही, त्याच्यामुळे पालेभाज्या अशा शिजून द्यायच्या फटाफट. आता याच्यामध्ये टाकूया मीठ. मी इथे खवलेला नारळ घेतलेला आहे ओला, तो आपण टाकूया. तुम्ही इथे आहे ना शेंगदाण्याचं कूट पण वापरू शकता, पण पालेभाज्यांना ओला नारळ वापरायचा, कारण ना त्याच्यामुळे त्याची चव आहे ना एकदम लज्जतदार बनते आणि एकदम टेस्टी बनते. तुम्ही नक्की करून बघा. बघा भाजी कशी झालेली आहे बघा. गॅस बघा इथे मी फास्टच ठेवलेला आहे, अजिबात स्लो नाही आहे हा गॅस. आता बघा इथे मध्ये तुम्हाला जरासं पाणी सुटल्यासारखं दिसतंय, कारण आपण आता त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं पाणी सुटणारच. बघा इथे खूपच सुंदर अशी भाजी झालेली आहे. बाकी सुटसुटीत झालेली भाजी. आता इथे आपण गॅस बंद करूया. बघा इथे किती खूपच सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. येणाऱ्या गौरीच्या सणाला तुम्ही ही मिक्स भाजी करू शकता, पण ह्याच्यामध्ये अजून पालेभाज्या टाकाव्या लागतात, जसं की पालक आणि भोपळ्याची पानं किंवा करडई किंवा चाकवत. अशा पद्धतीने तुम्ही ही मिक्स भाजी करू शकता. खूपच चवीला टेस्टी अशी ही भाजी बनते.